भावांनो बहिणींनो, आता मला आठवण आली, चला आपण हेडो काढू. टमाटर कांदा होता आले तवा हेडो काढायला लागली मी. आता बारीक करून घेऊ आपण टमाटर. थोडं बारीक होऊ देणं लागतंय. टमाटे लय कटावते, इकडचे टमाटे बारीकच होत नाही. आणि आपल्या गावाकडचे टमाटे एकदम लगे गळून जातात. मस्त नरम भाजी होती लगे. ती भाजी टाकायची असते ते एकदम नरम टमाटे होते. इकडचे टमाटे लय फडावं लागते. साहित्य गरम मसाला घेतलाय, हळद, मीठ आणि मिरची पावडर घेतले. जास्त काही मसाल्याची बनवायची नव्हती मला. मटकीची भाजी आवडती भैया तुला? हो. पप्पाला आहे थोडी कोबीची भाजी. आता त्याला काय आवडत नाही एवढी मटकी. भैया तू भाज्या शिकून घे बरं. बरं नाही वाटलं तर करा जाय. झाला आता आपले टमाटे टाकलेले तेलात आता फुटायला लागले. म्हणजे आता किती दिवस झाले रेसिपीच टाकलीच नाही काही. म्हणजे त्याला टाकू द्या. आता मिरची पावडर आणि टाकायला लागली. आता थोडे मसाले टाकले तर आता तळू देऊ आपण. आता मटकी टाकते. आता हे मसाले टाकले तर एक जीव करून घेऊ आपण. हे मसाले टाकले थोडी मटकी तळल्या जाऊ देते. मग पाणी टाकते. थोडं होऊ देते तेलात. थोडं आता पाणी टाकते. राहिले सुईले टमाटे फोडून घेते आता हे भाजीतले. टमाटे फोडून घ्यायला लागले मी आता. आता पाणी टाकते थोडस. जास्त गाळ शिजेल असली ती पण भाजी चांगली नाही लागत.
बस, काय जास्त भाजी बनवायची नाही. स्वयंपाक झाला जिथल्या तिथं भांडे वाटले तर बरं वाटते, नाही तर मग ते स्वयंपाकाच्या घरात पडे लागले ते नाही आवडत मला. पोळ्या झाल्यात आपल्या. पोळ्या बनवताना काय दाखवले नाही तुम्हाला. पाच सहा पोळ्या बनवणं लागल्या. आता उकळी यायला लागली भाजीला आपल्या. मीठ सगळं सोबतच घेते मसाल्याच्या. आता शिजल्यावर दाखवते भावांनो बहिणींना तुम्हाला. भावांनो बहिणींनो, तुम्ही या मटकीची भाजी खायला. मटकीची भाजी बनवली तुम्हाला तर दाखवलीच बनवताना. आता जेवण घेऊन राहिलेत हारसूचे. मग आता हारसू म्हणतोय मला जेवायचं नाही मम्मी. कधी जेवतोय काय माहिती. आता मटकीची भाजी बनवली. पोळ्या गिळ्या तर तुम्हाला आधीच दाखवल्या होत्या. पोळ्या पहिल्याच बनवून ठेवल्या होत्या. त्याच्यामुळं आज हारसूची काही इच्छा नाही आता आमची जेवण करायची. ते जावा जेवण तवा मी जेवीन. मग त्याचं मन असतंय कधी जेवायचं लेकरायचं. आता टीव्ही आहे का नाही. आता भांडे गिंडे घासावं लागेल मला. आता तुम्हाला तर सांगितलंय स्वयंपाक झाला तर आता भांडे गिंडे घासावं लागेल. सगळे संगच घासीन आता जेवण घेऊन झाल्यावर. आता आमच्या हारसू भैयाला विचारावं लागेल, भैया कधी जेवण करतो तू. तर जेव्हा जेवण तवा खरं. आता ते आपले काम झालेत. आता थोडेसेच भांडे आहेत. आता जास्त भांडे नाहीत आज. थोडेच भांडे आहेत. घासावं लागेल आता थोडं थांबून. वातावरण लय थंडीचं झालंय आता. थंडीच्या वातावरणानं काम पण करू वाटत नाही. पाण्यात हात घालू वाटत नाही. एवढं थंड पाणी आहे. थंड पाणी आहे. आणि गावाकडे कसं असतंय गरम. थोडं बोर चालू केला तर इथं म्युनिसिपालिटीचं पाणी येतं. लय बर्फासारखं असते. टाके भरेला असते. थंडगार पाणी येते. हात नाही घालू वाटत. पाण्यात हातच घालू वाटाना. एवढं थंड पाणी आहे. पण काम तर करावंच लागतात घरातले. इथला असं हात बुडवायची इच्छा होत नाही. पाण्यात एवढा कटाळा येऊ राहिलाय घरातले काम करायचा. पाणीच तेवढं थंड आहे. मग त्याच्यामुळं काम नाही करू वाटत. असं वाटतंय दिवसभर अंगावर घेऊन झोपा. एवढी थंडी आहे. तर थंडीमुळं मग काम राहून जातात घरातले. तरी काम आवरूनच घेत असते मी. एकदा अंग टाकलं तर मग काम करायचा कटाळा येतोय. त्याच्यामुळं मग आपले घरातले काम गिम आवरायचे. आणि आता हवामान पण चेंज झाली. आता इकडचं तिकडची सवय झाली होती. इकडे वरी घर असल्यामुळे लय पायऱ्या चढावं लागतात तर पाय दुखते. तिकडे आता गावाकडे गेल्यावर सवय झाली. खाली घर तर काही वाटत नव्हतं. आता चालू पण वाटाना जास्त. आता वरी घर येतं खाली जा. काही भाजीपाला आला तर घ्यायला तर कटाळ येऊ राहिलाय आता. काहून तर घरी 1 महिना राहिले मी. आता घरची सवय झाली. आणि घरी काहीच दुखत नाही. सुरतला आलं म्हणजे पाय दुख हे दुख चालूच राहते. इकडं शरीर चांगलं राहत नाही. घरात राहून शरीर दुखतच राहते. काही ना काही सर्दीच होईन. कधी डोकं दुखन. इकडचं वातावरण सूट होत नाही. इकडच्या वातावरणच तसं आहे. ते गरमट वातावरण. उन्हाळ्याचं गरमट असतंय पण आता लय थंडीच आहे. घरात राहून पण माणूस सारखं बिमार पडते. आपल्या गावाकडे आपलं फिरणं चालूच असतंय. आणि सिटीनं घरात राहावं लागते. तर मग जास्त शरीर असंच भारी वाटते. जड असं वाटते आपण बिमारच आहेत. शरीरात तसं होतं इकडं. आणि तिकडं कसं फिरणं चालू. आपल्या अंगण मोठं असते तर आपल्या अंगणात किती चक्रा होत्यात. आणि इथं सारखं घरात कटाळ येऊन जातोय. आमचा भैया काय सोबत फिरायला येत नाही. आणि याच्या पप्पाला काय टाइम नसतोय फिरायला जायला. रविवारी काय अर्धी सुट्टी असते तर मग येऊन झोपते. ते कटाळीला असतात कामानं. मग त्याच्यामुळं कटाळा करतेत. त्याला काम करावं लागतंय तर कटाळा येतोय.
आमचा भैया जात असतोय मित्रासोबत फिरायला. त्याला जर म्हणलं भैया म्हणले फिरायला तर म्हणतोय मित्रासोबत काय आहे तुला, मीच जातो मम्मी फिरायला, तू नको येऊ. त्याला म्हणलं आपण दोघं जाऊ भैया आता फिरायला, थोडं बाहेर फिरलं तर बरं वाटते. चला भावांनो बहिणींनो, आता आवरते मी घरातले काम.